प्रॉब्लेम नंबर 28 पेरोल घेणार आहोत आपण. आता पेरोल म्हणजे सॅलरी डिपार्टमेंट वाईज प्रॉपर देण्यासाठी पेरोलचा वापर केला जातो आणि कंपनीमध्ये मॅक्झिमम कंपनीमध्ये पेरोल यूज केलं जातं. ठीक आहे. आता एम्प्लॉय ग्रुप्स बनवायचे आहेत आपल्याला, म्हणजेच त्याचे एम्प्लॉय ग्रुप असे बनवायचे की अकाउंट डिपार्टमेंट, ऍडमिन डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट आणि कुठले वर्कर डिपार्टमेंट. त्यासाठी मी टॅली सॉफ्टवेअर मध्ये जातोय पहा आणि इथं एक कंपनी क्रिएट करतो. ओके, बजाज को डॉट एलटीडी, स्टेट महाराष्ट्र, सेव. ओके, आता यामध्ये पेरोल मध्ये सर्वात पहिले इथं क्रिएट वर जायचंय, शो मोअर क्लिक करायचंय दोन्ही पण, आणि इथं पेरोल मध्ये जायचं आहे. आपल्याला काय क्रिएट करायचंय सर्वात पहिले डिपार्टमेंट. आता यामध्ये जे एम्प्लॉय, डिपार्टमेंट, ग्रुप ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकाला पहिले ऍक्टिव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर हे यामध्ये जसं तुम्ही गेलेत तर सर्वात पहिले इथं एकाला जर कुठल्याही याला ऍक्टिव्ह केलं तर बाकीचे येऊन जातात पहा. आता एम्प्लॉय ग्रुप बनवायचा आहे आपल्याला, तर इथं द्यायचं आहे अकाउंट डिपार्टमेंट. ओके, प्रायमरी मध्येच ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे. सॅलरी डिफाईन वगैरे काहीच नाही करायचे. ओके, ऍडमिन डिपार्टमेंट. ओके, दुसरा आहे आणि जसं तुम्हाला दिले तसंच करा. ओके, वर्कर डिपार्टमेंट. ओके, तर चला आपण काय शिकलोय आता यामध्ये डिपार्टमेंट वाईज आपण हे बनवलेलं आहे पहा. ओके, चला वर्कर डिपार्टमेंट नंतर एम्प्लॉईज बनवायचे आहे त्याच्यामध्ये. तर एम्प्लॉय बनवण्यासाठी काय करायचं, आपल्याला टॅलीमध्ये जायचं आणि स्केप दाबायचं आणि परत याच्यामध्ये आपल्याला खाली दिलेले पहा एम्प्लॉय एंटर करायचं आणि एम्प्लॉय बनवायचे. आपल्याला किती एम्प्लॉय आहेत ते पाहायचं. हे एवढे सगळे एम्प्लॉईज दिलेले आहेत पहा. बस सेम जशाच तसे आपल्याला बनवायचे. आता यामध्ये एम्प्लॉय अकाउंट डिपार्टमेंट मध्ये एवढे आहेत, ऍडमिन डिपार्टमेंट मध्ये एवढे आहेत. हे सगळे ज्या ज्या डिपार्टमेंट मध्ये आहे त्या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला टाकायचे आहेत. जशाच तसे तुम्ही नोट्सवर दिल्याप्रमाणे इथं टाका. मी देतोय अनिकेत राठोड. आणि यामध्ये इथं कुठलीही सॅलरी वगैरे डिफाईन करायची नाहीये किंवा तुम्ही डिफाईन वगैरे करू शकता जसं तुम्हाला कंपनीची रिक्वायरमेंट आहे तसं. मग हे जे काही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायचे आहे की हा याला ऑलवेज कुठल्या डिपार्टमेंट मध्ये घ्यायचंय, अकाउंट डिपार्टमेंट मध्ये. ओके, नंतर घ्यायचं आहे कुठलं, राघव शास्त्री म्हणून, आणि याला सुद्धा डिपार्टमेंट कुठलं घ्यायचंय, अकाउंट डिपार्टमेंट. तर या टाईपचं डिपार्टमेंट घ्यायचंय तुम्ही. आणि इथं सॅलरी डिटेल्स सध्या घ्यायची नाहीये तुम्हाला, जस्ट डिपार्टमेंट वाईज ह्या सगळे लोक बनवायचे आहेत. पण नेक्स्ट टाइम कुठल्याही एकाची तुम्ही डिटेल्स इथं टाकायचंय. फॉर एक्झाम्पल एम्प्लॉई नंबर टाकायचा आहे. एम्प्लॉय नंबर जर टाकला तर त्याचं डेजिग्नेशन टाकायचंय, काय रोल आहे त्याचा, फंक्शन टाकायचं आहे, तिथं लोकेशन टाकायचं आहे कुठला आहे तो, जेंडर टाकायचं आहे मेल फिमेल प्रत्येकाचं, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे त्याची, ग्रुप टाकायचा आहे, फादर नेम टाकायचा आहे, स्पॉन्स नेम टाकायचा आहे, ऍड्रेस टाकायचा आहे आणि मेक शुअर इथं त्याचा मोबाईल नंबर टाकायचाच आहे. तर तुम्ही डम्मी टाका, पण मी जस्ट इथं खाली सोडलाय, पण तुम्ही टाकायचा आहे. एम्प्लॉय आयडी नंबर, ईमेल आयडी सुद्धा टाकायची आहे इथं. आणि इथं बँक डिटेल्स टाकायचेच आहेत 100%. तर इथं बँकेचा IFSC कोड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला टाकायचं आहे की कशा पद्धतीचे बँकेची डिटेल्स त्याची आहे ते. तर ठीक आहे. आणि इथं मी एंटर केल्याच्या नंतर पेन आयडी टाकायचाच आहे, आधार नंबर टाकायचा आहे. सर्व गोष्टी टाकल्याच्या नंतर तुम्हाला एंटर करून सेव्ह करायचं आहे. ठीक आहे. तर यामध्ये जे तुम्हाला आता नोट्स मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे सगळे डिपार्टमेंट वाईज बनवा. ओके, आणि बनवल्याच्या नंतर त्याची डिटेल्स तुम्हाला अशी पाठवायची आहे व्हॉट्सअपवर. कशी पाठवायची आहे, क्रिएट अल्टरवर जायचं इथं आणि इथं जायचं आहे एम्प्लॉई, दिसतं का इथं, आणि याची इथं लिस्ट दिसेल तुम्हाला. ही खूप मोठी लिस्ट तुम्ही याची व्हॉट्सअपवर पाठवा.
हे सर्व डिपार्टमेंट आपण बनवलेले आहेत पहा. शेवटचं वर्कर डिपार्टमेंट, असे 5 डिपार्टमेंट आहेत. मोहम्मद अलीचा आहे, जे की शेवटी पहा मी मोहम्मद अली वर्कर डिपार्टमेंट आणि सेव्ह केले. तर ह्या टाईपचे आपले डिपार्टमेंट तुम्ही बनवायचे आहेत. डिपार्टमेंट झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं कशामध्ये आहे, इथं युनिट्स बनवायचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये युनिट वर्कर याचे काही युनिट बनवायचे, सिम्बॉल्स आणि फॉर्मल नेम. तर हे कुठं बनवायचे आहे, टॅलीमध्ये जायचंय पहा. इथं युनिट्स नावाचं ऑप्शन आहे पहा. तर सर्वात पहिला जो युनिट आहे तो मंथ आहे पहा. मंथ घेतलाय आणि याच्यामध्ये MO इथं जे आहे मंथ्स असं घ्यायचं आणि इथं मंथ वाईज जर असेल तर इथं पाहायचं मंथ वाईज काही दिसतं का नाही. तर आपण इथं मंथ वाईजच इथं घेतलेलं आहे, कंट्रोल A. दुसरंला आहे डे, इथं डेज घेतलेला आहे, डेज. ठीक आहे, इथं काहीच नाहीये, नॉट ऍप्लिकेबल करा पहा इथं आणि सेव्ह करा. नंतर आहे हॉर्स, हॉर्सचे. ठीक आहे, तर एवढे आपण काय बनवले, त्याच्यामध्ये युनिट्स बनवले. ओके, आता यानंतर अटेंडन्स सुद्धा बनवणार आहोत. ठीक आहे, चला याच्यामध्ये फक्त एवढे सिम्बॉल्स बनवा आणि हे सर्व बनवा आणि याच्यामध्ये इथं स्केप दाबून तुम्ही एम्प्लॉईज मध्ये जा किंवा याच्यामध्ये स्केप बटन दाबून अल्टर मध्ये जायचंय तुम्हाला. कुठं 2 नंबरचं ऑप्शन आणि यामध्ये खाली यायचं आहे, एम्प्लॉईज वर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज सर्वजण इथं दिसतील पहा. ओके, दिसलेत. आणि याचा मला स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही एवढे डिपार्टमेंट बनवले का, आणि यांना मोजून घ्या आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या जे आहेत यांना सुद्धा आपण मोजून घ्यायचं आहे की बराबर एवढेच क्वांटिटीमध्ये तुमचे झालेले आहेत आणि यांचा फोटो पाठवायचा आहे. चला, यामध्ये आपण अटेंडन्स प्रोडक्शन टाईप बनवणार आहोत. ठीक आहे, चला. आणि ह्या ज्या आपण लिव्ह विथ पे आणि लिव्ह विदाउट पे, जसं की अब्सेंट, प्रेझेंट आणि ओव्हर टाइम, हे यामध्ये कसं टाकायचं पेरोलमध्ये ते पाहणार आहोत. टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर क्रिएट मध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथं अटेंडन्स प्रोडक्शन टाईप दिलेला आहे पहा, याच्यावर एंटर करायचं. आणि पहिलं जो टाईप दिलेला आहे तो ऑब्विसली प्रेझेंट, म्हणजेच प्रेझेंट असताना पैसे द्यायचे आहेत आपल्याला. ओके, तर अटेंडन्स टाईप काय राहील याचा, प्रायमरी. ठीक आहे, तर हा पहिला राहील प्रेझेंट आणि कसा राहील, अटेंडन्स लिव्ह विथ पे हा राहील याचा आणि पर डे वाईज राहील. परत अब्सेंट राहील आणि हा जो आहे प्रायमरीच ठेवायचा आहे तुम्हाला, लिव्ह विदाउट पे. ओके, आणि हा पण तुम्हाला पर डेचाच ठेवायचा आहे. ओके, दुसरा याचा ओव्हर टाइम म्हणून दिलेला आहे पहा इथं. जशाच तसं इथं टाईप करायचं आहे तुम्ही ओव्हर टाइम आणि इथं सुद्धा प्रायमरी मध्ये इथं जसं प्रोडक्शन ठरवेल, म्हणजेच आपण जसं ठरवेल तास वाईज अमाऊंट, त्या पद्धतीनं फ्युचरमध्ये आपण इथं घेणार आहोत. तर इथं तास वाईज घ्यायचं आहे पहा, हॉर्स वाईज. म्हणजेच या आधी पहा आपण युनिट्स बनवल्या होत्या ना, त्याच इथं यूज केलेल्या आहेत पहा. ओके, आणि यामध्ये असं पण होऊ शकतं की बाबा मला सॅलरी द्यायचंय. ओके, आणि हे सुद्धा आपण सॅलरी जो दिलेला आहे तो कसा घ्यायचा आहे भाऊ आपल्याला यामध्ये, तर कशा पद्धतीने घ्यायचा आहे हे आपण ठरवू शकतो. प्रोडक्शन मध्ये जाऊन मंथली घ्यायचं आहे इथं, म्हणजेच यामध्ये मंथली सुद्धा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, म्हणजेच आपण ठरवणार, आपण इथं प्रोडक्शन जेव्हा घेतो तेव्हा मंथली किती सॅलरी द्यायची ऑलरेडी ठरवेल आपण फ्युचरमध्ये, म्हणून इथं मंथली घेऊ शकता तुम्ही. ओके, चला, सॅलरी तर ऑब्विसली मंथली वाईजच तुम्हाला भेटेल. तर ह्या टाईपचं आपण इथं बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे, प्रेझेंट, अब्सेंट, ओव्हर टाइम आणि मंथली बनवलेलं आहे. ओके, तर यापैकी एवढे आपण काय बनवले, अटेंडन्स प्रोडक्शन टाइप्स बनवलेले आहेत. यानंतर आहे आपल्याजवळ काय, पे हेड्स. काय दिलेले आहे तिथं, पे हेड्स दिलेले आहे. आता हे सुद्धा आपण याच्यामध्ये बनवणार आहोत. ठीक आहे, आता हे बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पहा, इथं जायचंय टॅलीमध्ये, इथं स्केप करायचं आहे आणि इथं पे हेड्स दिलेले आहे पहा. पे हेड्स मध्ये गेल्याच्या नंतर इथं पहिला पे हेड्स आहे तो कसा करायचा आहे,
की ह्या टाईपचा पे हेड बनवायचा आहे, सॅलरी, HR, ओके, DA डेअरनेस अलाउन्स, TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स, आणि हे सगळे पे हेड्स तुम्हाला ह्या टाईपचं दिलेल्या पद्धतीनंच तुम्हाला बनवायचे आहे. चला आता हे कसे बनवायचे आहेत आपण हे लगेच पाहणार आहोत आणि इथे याच्या एंट्र्या करणार आहोत. चला पे हेड्स मध्ये गेलोय तर पहिला पे हेड्स आहे सॅलरीचा. पहा सॅलरी कॉपी करा, सॅलरी इथं टाईप करायचं आहे तुम्हाला इथं, आणि इथं गेल्याच्या नंतर हा सॅलरी कसा आहे, पे हेड्स हा कसा आहे ते पहिले पाहायचं. अर्निंग फॉर एम्प्लॉय म्हणजेच एम्प्लॉयच्या कमाईवर तो दिलेला आहे, आणि इथं फिक्स आहे आणि तो आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस राहील. ऑब्विसली त्यांचे जे पे आहे, सॅलरी आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आतापर्यंत आपण घेत आलेलो आहोत. ऑन अटेंडन्स म्हणजे जर तुम्हाला जर द्यायचं असेल तर हा कसा द्यायचा आहे तुम्ही, तर याला ऑन अटेंडन्स द्यायचा आहे. काय घ्यायचं इथं खाली ऑन अटेंडन्सच घ्यायचं आहे इथं, आणि यामध्ये ऑन अटेंडन्सवर जेवढे दिवस भरतील तेवढे दिवस घ्यायचे. आणि इथं अटेंडन्स म्हणल्याने इथं प्रेझेंट ऑटोमॅटिकली आलं, अब्सेंट नाही आलं. ओके, म्हणजेच ऑन अटेंडन्स म्हणजे जर तो प्रेझेंट असेल, कारण की अर्निंग फॉर एम्प्लॉय आहे, तर त्याच्या कमाईवर त्याचे जेवढे दिवस भरतील इथं, ठीक आहे. तर याची डे वाईज आपल्याला काय करायचे आहे, इथं पेड करायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये कुठंही आपण अमाऊंट वगैरे काही अशी टाकलेली नाहीये, आपण इथं एंटर करून सेव्ह केलं. पण याच्यामध्ये सॅलरी इफेक्टेड म्हणजेच सॅलरी ही तुम्हाला जर नो ठेवली तर आपण अटेंडन्स वाईजच घेणार आहोत. काय घेणार आहोत, अटेंडन्स वाईजच घेणार आहोत. पण सॅलरी जर यस ठेवली इथं तर बेसिक सॅलरी किती आहे हे आपल्याला याच्यामध्ये टाकावं लागेल त्यांना. तर त्यामुळे इथं काय करायचंय आपल्याला, नोच करायचंय, कारण की जेवढ्या अटेंडन्स भरतील तेवढंच आपण देणार आहोत. आणि कॅल्क्युलेट ऑन ग्रॅज्युएटी. आता पहा ग्रॅज्युएटी काय आहे की जर एम्प्लॉय 5 वर्षापेक्षा जास्त जर आपल्या कंपनीमध्ये टिकला तर त्याला त्या पद्धतीनं ग्रॅज्युएटी आपण देणार आहोत. ठीक आहे, तर हे सगळ्या गोष्टी जर आपल्याला ठेवायचं असेल तर वरच्या यस करायच्या. बेसिक सॅलरी नेम डिस्प्ले इन, हे जे नाव आहे ते कशामध्ये डिस्प्ले झालं पाहिजे, तुमच्या पे स्लिप मध्ये, जे की शेवटी आपण पे स्लिप सुद्धा बनवणार आहोत. तर इथं एंटर करून डेज वाईज आपण त्याला काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट पिरियड कसा घेतलाय, डे वाईज. तर इथं डेज वाईज कॅल्क्युलेट पिरियड घेतलाय. जर तुम्हाला मंथली घ्यायचं असेल तर मंथली सुद्धा घेऊ शकता. एंटर करून सेव्ह करा. आता बाकीचे पण सेम तसेच करायचे. HRA आहे का, आणि याला फुल फॉर्म आपण असा देऊ शकतो, हाऊस रेंट अलाउन्स आहे का, इथं कशामध्ये घेतलंय आपण, एल्स मध्ये. आणि इथं काय आहे, अर्निंग फॉर एम्प्लॉईजच आहे, फिक्सच आहे, आणि हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पहा. ओके, आणि फॅक्टरीमध्ये जर आपण पेरोल करत असेल तर ते सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये येतात. ओके, तर चला आपण इथं एंटर करणार आहोत, आणि इथं फ्लॅट रेट घ्यायचा आहे तुम्हाला. कॅल्क्युलेशन टाईप काय घ्यायचं आहे तुम्हाला, फ्लॅट रेट घ्यायचा आहे. तर फ्लॅट रेट वर क्लिक करूया इथं, आणि इथं कॅल्क्युलेशन फ्लॅट रेट मध्ये मंथली आपण काही अमाऊंट ठरवणार आहोत फ्युचरमध्ये, की सर्वांना जे हाऊस रेंट अलाउन्स आहे ते सॅलरी स्लिप मध्ये 5,000, 3,000, 2,000 किंवा इव्हन 500 मंथली आपण पगारीमध्ये सॅलरी स्लिप मध्ये ऍड करून पेड करणार आहोत. ठीक आहे, चला इथं एंटर सेव्ह केले. दुसरं घेतलंय DA, याला काय म्हणू शकता आपण, डेअरनेस अलाउन्स, आणि याचं फुल फॉर्म आहे ते पण तुम्ही इथं टाईप करून घ्या. आणि इथं अर्निंग फॉर एम्प्लॉय, आणि इथं फिक्सच दिलेलं आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेला आहे पहा इथं. आणि इथं दिलेलं आहे आपल्याला काय, पे हेड्स, ज्याच्यामध्ये आपण घेणार आहोत फ्लॅट रेट मंथली. ओके, तर आपल्याला इथं फ्लॅट रेट म्हणजेच फ्युचरमध्ये आपण ठरवणार आहोत मंथली कशी पेमेंट द्यायची डेअरनेस अलाउन्सची. ओके, चला नेक्स्ट घ्यायचं आहे आपण TA, आणि हे आपलं फेवरेट आहे ज्याला आपण ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणतो, येण्या जाण्याचा खर्च. आता भरपूर कंपनीमध्ये बसेस असतात बरं का. ठीक आहे, हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि हा याचा पेड कॅल्क्युलेशन कसा आहे, ऍज पर कम्प्युटेड व्हॅल्यू, म्हणजेच काय आहे, ऍज पर कम्प्युटर, म्हणजेच कम्प्युटर ठरवेल की त्याला किती द्यायचं आहे. काय करायचं आहे, इथं कम्प्युटर ठरवेल तुम्हाला की किती द्यायचंय, कशावर द्यायचंय. ठीक आहे, व्हॅल्यू किती पाहिजे तुम्हाला, इथं 1000 रुपये इथं काय पाहिजेत, व्हॅल्यू पाहिजेत. तर इथं ऍज पर द कम्प्युटेड व्हॅल्यू जसं आपण म्हटलं
काय म्हटलेलं आहे इथं, ऍज पर द कम्प्युटर व्हॅल्यू, म्हणजे कम्प्युटर कॅम्प्युटेड करेल याला की त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट जी आहे ती कशी करेल, इथं 1000 कॅल्क्युलेशन टाईप ऍज पर द कम्प्युटर व्हॅल्यू घेतल्याच्या नंतर इथं ऑटोमॅटिकली खाली चेंज झाला पाहिजे, तर आता इथं होत नाही आहे. तर ऍज डिफाईन असं म्हणू शकता तुम्ही. ऍज पर द कम्प्युटेड व्हॅल्यू जर म्हटलं तर इथं तुम्हाला ऍज पर द कम्प्युटेड व्हॅल्यू झाल्याच्या नंतर एकदा एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला इथं एंटर करायचं आहे आणि हे ऑप्शन आता डिस्कवर होईल, यामध्ये ओपन होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं घेणार हे अर्निंग फॉर एम्प्लॉय आहे का इथं, हो, मग तेच इथं करंट अर्निंग वर घ्यायचं आहे तुम्हाला. आणि किती % घ्यायचं आहे, 1000. तर इथं करंट अर्निंग वर नाहीये, आपल्याला काय करायचं आहे, इथं करंट सब टोटल पण नाहीये, स्पेसिफाय फॉर्म्युल्यामध्ये घेणार आहोत आपण. नाही, स्पेसिफाय मध्ये पण नाही येणार, सब टोटल पण नाही, अर्निंग वरच घेऊया. पाहूया कितीचं ठेवायचं आहे, 1000चं. आपण इथं एंटर करणार आहे. टोटल व्हॅल्यू किती, इथं पण काहीच नाही करणार आहोत, इथं व्हॅल्यू डायरेक्टली टाकायचं आहे की 1000, खतम कहाणी. म्हणजेच करंट मंथ मध्ये अर्निंग, म्हणजेच करंट अर्निंग ज्याची जी मंथ वाईज एवढी सॅलरी निघेल त्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, 1000 रुपये ऍड करून त्यांना देणारच आहोत. ठीक आहे, कन्फर्म देणार आहोत, खतम कहाणी. दुसरं 3% घेणार आहोत आपण, काय, पीएफ, आणि हे डिडक्ट करणार आहोत. पहा यामध्ये काय करंट लॅबिलिटीज आहे. तर आपण पीएफचा फुल फॉर्म इथं प्रोव्हिडंट फंड इथं दिलेला आहे, तेच इथं घ्यायचं आहे. इथं डिडक्शन फॉर एम्प्लॉय म्हणजेच एम्प्लॉयच्या सॅलरी मधून डिडक्ट होणार आहे. पहा, ओके. तर डिडक्ट झाल्याच्या नंतरच इथं काय येणार आहे, करंट लॅबिलिटीज ऑटोमॅटिकली येणार आहे. पहा, ओके. इथं काय करंट लॅबिलिटीज, पहा इथं ऍज कम्प्युटेड व्हॅल्यू घ्यायचं आहे. पहा, ऍज कम्प्युटेड व्हॅल्यू एंटर 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 करायचं आहे. आणि इथं एंटर केल्याच्या नंतर आपल्याला किती % घ्यायची आहे ते पाहिजे. पर्सेंटेज 1% आहे का, नाही, टोटल 3% आपल्याला काय करायचं आहे, याचा पीएफ डिडक्ट करायचा आहे. डिडक्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथं करंट लॅबिलिटीज येईल ऑटोमॅटिकली, आणि तेच इथं घ्यायचं आहे. स्केप दाबायचं आहे तुम्हाला आणि अल्टर मध्ये यायचं आहे. आणि सर्वात खाली इथं पहा पे हेड दिलेलं आहे. पहा इथं, तर पे हेड्स मध्ये जाऊन याचा फोटो तुम्ही मला एकदा पाठवायचा आहे. ओके. आपल्याला काय बनवायचं आहे, सर्वांना सॅलरी डिफाईन करायचे आहे. तर सॅलरी डिटेल्स आणि सॅलरी डिफाईन कशी करायची, कोण्या डिपार्टमेंटला किती सॅलरी द्यायची आहे, हे आपल्याला यामध्ये बनवायचं आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे आणि अल्टर मध्ये जायचं आहे. पहा इथं, आणि इथे गेल्याच्या नंतर इथं पहा डिफाईन सॅलरी इथं दिलेली आहे. पहा, यामध्ये जेवढे डिपार्टमेंट तुमचे इथं दिसतील, पहा इथं डिपार्टमेंट दिसत आहेत. पहा काय दिसत आहेत, अकाउंट डिपार्टमेंट, ऍडमिन डिपार्टमेंट, जेवढे प्रायमरी वाले जे डिपार्टमेंट दिसतील त्याला तुम्हाला सॅलरी डिफाईन करायचं आहे. तर आता सॅलरी डिफाईन, सपोज मी इथं अकाउंट डिपार्टमेंटला 1 नंबरच्यांना सॅलरी डिफाईन केली. पहा, तर मी इथं 1-4 पासून इथं सॅलरी पहा 1-4 टाकला, बाकी ऑटोमॅटिकली आले. बेसिक सॅलरी किती द्यायची, तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पर डे इथं 400 रुपये दिलेले आहेत. ठीक आहे. तर इथं 400 दिलेले आहेत, पण आपण 1000, 1500, 2000 किती टाकू शकतो इथं. तर पर डे आपण 400 दिलेत एक्झाम्पल. आणि इथं हे ठरवलेले आहे की जेवढ्या अटेंडन्स राहतील त्या पद्धतीनं त्या व्यक्तीला अकाउंट डिपार्टमेंट वाल्यास सॅलरी भेटेल. दुसरं आहे डेअरनेस अलाउन्स 500चा आहे. पहा, स्पेस दाबलाय, पहा इथं डेअरनेस अलाउन्स 500चा आहे. पहा, ओके. आणि इथं हाऊस रेंट अलाउन्स हे महिन्याला भेटेल, आणि हा सुद्धा महिन्याला भेटेल. आणि इथं हाऊस रेंट अलाउन्स 1 आहे. पहा, ठीक आहे. आणि हे 1500चा इथं दिलेला आहे. पहा, याने कितीचा दिलाय, 1500. आणि त्यानंतर पीएफ ऑटोमॅटिकली डिडक्ट होईल. हे डिडक्ट फ्रॉम एम्प्लॉई आहे. आणि इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिलेला आहे. त्यानंतर पहा पीएफ प्रोव्हिडंट फंड दिलेला आहे. पहा इथं पीएफ घेतलेला आहे. त्यानंतर इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिलेला आहे. पहा, ओके. आणि नंतर काय दिलेलं आहे, यामध्ये अजून काही उरलंय का, नाही, इथं कुठलेही पे हेड्स उरलेले नाही. आणि या पद्धतीने याची सॅलरी होईल. ते मी इथं एंटर 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 करून इथं सेव्ह करतोय. तसेच याच्या दुसऱ्या डिपार्टमेंटला आपण घेऊया, ऍडमिन डिपार्टमेंटला.
पहा, नोट्स मध्ये गेल्याच्या नंतर पे हेड्स मनाने तुम्हाला घ्यायचे आहेत. जर कंपनी त्या पद्धतीने ठरवेल त्या पद्धतीने तुम्ही पे हेड्स तिथं दाखवू शकता. तर आता पे हेड्स अजून कसे घ्यायचे ते पाहूया. इथं ऍडमिन डिपार्टमेंटला इथं 1 तारखेपासून पे हेड आपल्याला द्यायचं आहे. तर इथं या आधी जे एम्प्लॉय आहे त्यांना कॉपी करायचं असेल तर इथं कॉपी ऍज द एम्प्लॉय ग्रुप जर म्हटलं तर इथं अकाउंट डिपार्टमेंटला जेवढी सॅलरी आहे तेवढीच तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. किंवा ऍज अ स्टार्ट फ्रेशर जर म्हटलं तर फ्रेशर पण तुम्ही स्टार्ट करू शकता की मला इथं अकाउंट डिपार्टमेंटला 2000 पर डे आहे. ठीक आहे. आणि इथं ट्रॅव्हलिंग अलाउन्स कितीचा आहे त्यांचा? 500चा नाही, 1000 रुपयाचा आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स 3000 मंथली द्यायचा आहे. हाऊस रेंट अलाउन्स 5000चा द्यायचा आहे त्यांना. पीएफ ऑटोमॅटिकली त्या पद्धतीनंच इथं कटत राहील. ठीक आहे. तसंच आपल्याला इथं जर दिलेलं आहे दुसरं डिपार्टमेंट परचेस डिपार्टमेंट, इथं तुम्हाला 1 तारखेपासून इथं फ्रेश जर करायचं असेल किंवा कॉपी ऍज अ कुठलं अकाउंट डिपार्टमेंट सारखंच यांना ठेवायचं असेल तर तसंच तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. दुसरं आहे इथं काय आहे? सेल्स डिपार्टमेंट. आता 1 तारखेपासून सेल्स डिपार्टमेंटला फ्रेश स्टार्ट आपण इथं सॅलरी देणार आहोत की यांना देणार आहोत आपण किती? 1000 रुपये पर डे आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स एक्स्ट्रा देणार आहोत मंथली 2000चं. आणि याला हाऊस रेंट अलाउन्स जे आहे तो 3000चा आपण ठेवणार आहोत, 4000चा ठेवणार आहोत. आणि पीएफ कट होणाऱ्यांचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स राहील त्यांना. आणि इथं एंटर पहा, सेव्ह केले पहा. अजून कुठलं डिपार्टमेंट आहे का? हो, वर्कर डिपार्टमेंट आहे. यांना पण तुम्हाला जर फ्रेश स्टार्ट करायचं असेल तर फ्रेश करू शकता किंवा तुम्हाला कुणाची कॉपी करायची आहे त्याच्यामध्ये, जसं की मला इथं अकाउंट डिपार्टमेंटची यांना कॉपी करायची आहे पहा, तर सेम अकाउंट डिपार्टमेंट सारखीच यांना सॅलरी भेटेल. समजलं आता? तर इथे काय बनवलं आपण सांगा? इथे बनवले आपण काय? पे हेड्स, म्हणजे सॅलरी डिटेल्स आपण ठरवली की कशा पद्धतीने द्यायचे. आणि हे आपण अल्टर मध्ये गेलोय आणि यामध्ये जाऊन इथं पहा डिफाईन सॅलरी बनवलेत पहा आपण. आणि पे हेडला त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. जमेल एवढं पहिले करून पहा. चला आपण परत इथं अल्टर मध्ये जाऊन इथे काय करायचं आहे? डिफाईन सॅलरी. तर या प्रत्येकाची सॅलरी त्या डिपार्टमेंट वाईज आपल्याला घ्यायची आहे. जसं की अमित डिपार्टमेंट, अमित जो आहे तो इथं दिलेला आहे आणि त्याचं डिपार्टमेंट कुठलं आहे? परचेस आहे पहा. ओके. फ्रॉम प्रेझेंट डिपार्टमेंट वाईजच त्याला सॅलरी इथं आली पाहिजेत पहा आणि सेव्ह करायचंय. दुसरं काय आहे? अनिकेत, याला सुद्धा 1 तारखेपासून जो त्याचं डिपार्टमेंट आहे इथं त्या पद्धतीनंच त्याला सॅलरी आली पाहिजे पहा. याच्यामध्ये जात राहायचं, 1 तारीख घेत राहायची, फ्रॉम प्रेझेंट डिपार्टमेंट म्हणायचं आणि एंटर करत राहायचं पहा. 1 तारीख प्रेझेंट डिपार्टमेंट सेव्ह. आता या डिपार्टमेंट वाईज त्यांना सॅलरी आपल्याला जे आता थोड्या वेळापूर्वी आपण ठरवली होती त्या पद्धतीनंच आपल्याला इथं सॅलरी द्यायची आहे. ओके. 1 प्रेझेंट डिपार्टमेंट सेव्ह, 1 तारखेपासून प्रेझेंट डिपार्टमेंट सेव्ह, 1 तारखेपासून प्रेझेंट डिपार्टमेंट हे तुम्हाला स्वतः इथं करायचं आहे. ओके. तर या पद्धतीनं आपण इथं डिपार्टमेंट वाईज आपण यांची पेमेंट केलेली आहे. प्रेझेंट डिपार्टमेंट सेम घ्यायचंय तुम्हाला. प्रेझेंट डिपार्टमेंट. आता इथं प्रत्येक डिपार्टमेंटला किती सॅलरी दिली हे सांगायची गरज नाहीये. परचेस इथं तर ऑलरेडी हे डिपार्टमेंटच आहे. राघव 1 तारखेपासून प्रेझेंट डिपार्टमेंट. ठीक आहे. आणि हा राहुल 1 तारखेपासून प्रेझेंट ज्या डिपार्टमेंट वाईज आहे त्या डिपार्टमेंटची इथं घेतलेला आहे. 1 तारखेपासून प्रेझेंट डिपार्टमेंट. पण हा स्वतः एक डिपार्टमेंट आहे त्यामुळे एंटर करून काही फायदाच नाही. याला खाली घेऊया. सेक 1 तारखेपासून आणि हा सुद्धा प्रेझेंट डिपार्टमेंट 1 तारखेपासून प्रेझेंट डिपार्टमेंट. आणि याला सुद्धा घ्यायची काही गरज नाही कारण की तो एक डिपार्टमेंट आहे. तर अशा पद्धतीनं सर्वांच्या सॅलरी आपण ठरवलेल्या आहेत. तर हे डिपार्टमेंट वाईज आपण पेड केलेलं आहे. पहा यामध्ये आपल्याला इथे काही अटेंडन्स बनवायचे आहेत. त्यासाठी इथं पेरोल वाउचर मध्ये जायचं आहे आणि इथं सिलेक्ट द डिपार्टमेंट अटेंडन्स. इथं किती
डिपार्टमेंट वाईज किंवा डायरेक्टली अटेंडन्स जर तुम्हाला टाकायचे असेल तर कसे टाकायचे, तर त्यासाठी इथं वाउचर्सवर गेलोय आणि इथं अदर वाउचर्सवर जाऊन इथं पेरोल वाउचर्स घेतलाय पहा. ओके, कशात गेलोय आपण सांगा, अदर वाउचर्स आणि इथं घेतलाय पेरोल वाउचर्स आणि इथं तुम्हाला अटेंडन्स घ्यायची आहे पहा. अटेंडन्स घेण्यासाठी मी इथं शॉर्टकट की दिली कंट्रोल F5, तर मी इथं कंट्रोल F5 प्रेस केलाय पहा. तर इथं अटेंडन्स येत नाहीये आपल्याला. तर यामध्ये जाऊन आपल्याला काय करायचं, इथं पेरोल मध्ये पहा अटेंडन्स आलाय पहा. इथं कशामध्ये गेलोय सांगा, इथं अदर वाउचर्स मध्येच इथं पहा अटेंडन्स, पेरोल वाउचरच्या वरीच पहा इथं अटेंडन्स दिलेला आहे पहा. ओके, आणि इथं यांना अटेंडन्स द्यायचे आहे. कशा पद्धतीने इथं दिलेल्याच आहेत. आपण सर्वांना 30-30 दिवसाच्या द्यायचे आहेत. तुम्ही अब्सेंट, प्रेझेंट वगैरे जसं तुम्हाला द्यायचं आहे तसं तुम्ही घेऊ शकता. काही मी इथं ऑब्विसली प्रेझेंट दिला तर अब्सेंट द्यायची गरजच नाही आहे. ठीक आहे, तर मी इथं सर्वांना 30-30 दिवसाची इथं प्रेझेंट इथं दिलेली आहे. अमित झाला, अनिकेत झाला. ठीक आहे, आणि इथं अब्सेंट नका देऊ. काय द्या, इथं प्रेझेंट द्या पहा. काय द्यायची, इथं प्रेझेंट 30 दिवस. ओके, इथं पण प्रेझेंट 30 दिवस. ठीक आहे, तुम्ही 28 दिवस पण घेऊ शकता. ठीक आहे, अनिकेत नंतर काय आहे इथं सांगा, अश्विनी, ही पण प्रेझेंट आहे पहा. हिला 28 दिवस प्रेझेंट दिले आपण. आणि हे डिपार्टमेंट वाईज इथं दिलेलं आहे. जर तुम्हाला डिपार्टमेंट वाईज जर सिलेक्ट करायचं असेल तर तसं पण याच्यामधून फक्त त्या डिपार्टमेंटचे तुम्ही इथं देऊ शकता. तर याच्यानंतर काय आहे, धीरज आहे जो की प्रेझेंट आहे पहा. तर आपण इथं 20 दिवस प्रेझेंट करूया. ओके, तर अशा पद्धतीचं इथं तुम्ही प्रेझेंटी टाकायची आहे. ओके, गजानन नंतर राहील ज्योती. ओके, आणि इथं राहील प्रेझेंट आणि इथं 25 डेज. आता इथं तर मनाने टाकतो, पण जेव्हा तुम्ही कंपनीत राहणार तर मनाने नाही टाकता येणार बरं का तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला हव्या अटेंडन्स वर, जसे की तुमची अटेंडन्स मशीन असेल त्याच्यावर जेवढे अटेंडन्स पडतील तेवढेच ऑटोमॅटिकली टॅलीमध्ये येतील. ओके, किंवा तुम्हाला इथं टाईप करावे लागेल. तर इथं झालंय मोहम्मद, नंतर नवनाथ प्रेझेंट आणि हे पण 30 दिवस. नंतर आहे तुम्हाला ओम, हा पण प्रेझेंट आहे 30 दिवस. नंतर आहे तुम्हाला इथं कोण, पवन, हा सुद्धा प्रेझेंट आहे पहा. हे अटेंडन्स मी मनाने टाकतोय बरं का सर, याची काही नोट्स द्या असं नाहीये त्याला. तुम्ही कंपनीत हर महिन्याला वेगवेगळी अटेंडन्स पडतं. एवढीच अटेंडन्स तो 25 दिवसच प्रेझेंट राहणार आहे असं नाही आहे. ओके, पवनच्या आधी जो आहे इथं, पवनच्या नंतर प्रकाश, आणि हा सुद्धा इथं प्रेझेंट आहे 30 दिवस. चला, प्रकाशच्या नंतर दुसरा आहे प्रमोद, हा पण प्रेझेंट आहे 30 दिवस. ओके, इथं पवन दिलेला आहे प्रेझेंट 30 दिवस. आणि पवनच्या नंतर प्रियंका प्रेझेंट 25 दिवस. प्रियंका नंतर राघव, पहा प्रत्येकाला घ्यायचं आहे तुम्ही. ओके, राहुल प्रेझेंट. ठीक आहे, राजू प्रेझेंट 10 दिवस. राजू नंतर इथं राम प्रेझेंट, इथं घ्यायचं आहे आपलं 14 दिवस. शेख प्रेझेंट 30 दिवस. आणि लास्टला शंकर प्रेझेंट राहील 30 दिवस. तर अशा पद्धतीनं आपण इथं अटेंडन्स बनवली आहे. आणि नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे इथं तुम्हाला काय करायचं आहे, त्यांची पे स्लिप म्हणजेच पे करायचं आहे, ऑटो पेमेंट करायची आहे त्यांना. ते आणि त्यांची पे स्लिप काढायची आणि त्यांचा पेमेंट रिपोर्ट सुद्धा काढायचा आहे, ज्याला आपण सॅलरी स्लिप म्हणतो. तर यासाठी तुम्हाला टॅलीमध्ये जायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर अदर वाउचर्सवर इथं पेरोलवर क्लिक करायचं आहे पहा. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इथं ऑटोवर क्लिक करायचं आहे आणि ऑटो पे या ऑप्शनला निवडून तुम्हाला इथं सॅलरी सिलेक्ट करायचं आहे पहा. ओके, आणि इथं तुम्ही सॅलरी 1/4 ची सॅलरी आपल्याला द्यायची आहे पहा. आणि
31/4 पर्यंत द्यायची आहे. 31/4 येत नसेल तर तुम्हाला इथं टाईप करायचं आहे 1/5. आणि इथं तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंट वाईज सुद्धा सॅलरी देऊ शकता. पण मी इथं ऑल जे मी डिफाईन केलेलं आहे कुठल्या डिपार्टमेंटला कुठली सॅलरी द्यायची आहे त्या डिपार्टमेंट वाईज मी ऑल डिपार्टमेंट घेतलं इथं. आणि यामध्ये इथं तुम्हाला एम्प्लॉय नंबर वाईज सॅलरी द्यायची आहे की त्यांचं नाव सुद्धा इथं शो करायचं आहे. मला नावावाईज इथं सॅलरी द्यायची आहे. आणि इथं तुम्हाला लेजर्स जे आहे कॅश मध्येच घ्यायचं आहे इथं. आणि इथं बँक थ्रू बँकिंग डिटेल्स सुद्धा यसच ठेवायचे आहे जर तुम्ही ऑनलाईन वगैरे किंवा डायरेक्ट अकाउंटवर टाकत असाल तर. मी इथं एंटर केल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली त्यांचे सर्वांच्या इथं सॅलरी इथं आलेल्या दिसेल पहा. आणि ह्या ऑटोमॅटिकली आल्या. आता इथं रेड का आलंय कारण की आपण कुठली इन्व्हेस्टमेंट केलेली नाही. डायरेक्टली आपण बजाजला पेरोल कसं करायचं ह्या एंट्री आपण डायरेक्ट केलेल्या आहे. तर मी इथं यस करतोय पहा. तर यामध्ये सर्वांना आपण काय घेतलेलं आहे सॅलरी अप्लाय केलेली आहे ऑटो बेसवर. आता यांची सॅलरी स्लिप काढायची आहे आपल्याला. तर यासाठी स्केप दाबायचं आहे इथं. आणि इथे तुम्हाला डिस्प्ले मोर मध्ये जायचं आहे. आता मोर रिपोर्ट मध्ये आल्याच्या नंतर सर्वात खाली पहा इथं पेरोल रिपोर्ट्स म्हणून येतो. तर यामध्ये पे सीट किंवा पे स्लिप पहा. पे सीट मध्ये जर गेलं तुम्हाला तर त्याची सीट दिसेल. आणि जर तुम्ही डिपार्टमेंट जर घेतलं तर त्या डिपार्टमेंट वाईज त्यांची काय दिसेल सॅलरी दिसेल पहा. ओके, तुम्ही सेपरेटली एकाची पण पाहू शकता. मी इथं डिपार्टमेंट वाईज तुम्हाला दाखवतोय पहा. पण आता भरपूर जण असतात त्यांना सॅलरी स्लिप पाहिजेत असेल तर पे स्लिप वर जायचं आणि इथं जायचंय मला स्लिप पाहिजे इथं ज्योती ठाकूरची. तर इथं तुम्हाला ज्योती ठाकूरची इथं सॅलरी स्लिप आलेली दिसेल. आता याला प्रिंट करण्यासाठी इथं प्रिंट वर क्लिक करा पहा. आणि करंट वर क्लिक करून याची प्रिव्ह्यू करा किंवा प्रिंट वर क्लिक करा. तुम्हाला ह्या टाईपचं इथं पीडीएफ आलेलं दिसेल पहा. ठीक आहे. तर हे तुमची काय आहे सॅलरी स्लिप आहे. कितीची सॅलरी भेटली काय आहे हे सर्व माहिती तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आणि बेसिक सॅलरी किती 50,000ची अटेंडन्स वाईज झाली. ग्रॉस प्रॉफिट ग्रॉस सॅलरी किती झाला त्याचा हे सर्व तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आता कुठलीही सॅलरी तुम्हाला पाहायची असेल जसं की इथं वर्कर डिपार्टमेंट मध्ये आपल्याला इथं पाहायचं असेल तर डिपार्टमेंट वाईज तुम्हाला इथं सपोज मी राम घेतलाय पहा इथं. तर याची सॅलरी किती आली ग्रॉस सॅलरी टोटल सॅलरी 14 आहे. ग्रॉस सॅलरी 31 आहे. ठीक आहे. हाऊस रेंट अलाउन्स 8,000चा भेटलेला आहे याला. तर ह्या टाईपचं टोटली आपण यामध्ये सॅलरी आपण इथं दिलेली आहे पहा. ओके. तर हे सॅलरी स्लिप आहे पहा. हे स्लिप तुम्हाला काढता आलं पाहिजेत. ओम चव्हाणची स्लिप काढायची आहे. प्रिंटवर जायचं आणि करंटवर जायचं आणि प्रिव्ह्यू करायचं आणि नंतर इथं प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायची. याची सॅलरी स्लिप निघून जाईल. ओके. तर हे झालंय तुमचं पेरोल आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला इथं करायचं आहे. आणि शेवटी काय दिलेलं आहे मी सॅलरी स्लिप तुम्हाला दाखवायची आहे आणि त्याची काय करायची आहे प्रिंट करायची आहे. आणि प्रिंट पण कशी करायची आहे इथं प्रिंटवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जिथं पाहिजे तिथं ती सॅलरी स्लिप प्रिंट करायची. मला कुठं ठेवायचं आहे इथं मला यामध्ये डेस्कटॉपवर ठेवायचं आहे प्रिंट स्लिप नावाने. तर ही सॅलरी स्लिप काय होऊन जाईल तिथं प्रिंट होऊन जाईल. ठीक आहे. तर आता मी जातोय इथं डेस्कटॉपवर जातोय आणि काय आहे इथं प्रिंट स्लिप नावाने इथं दिलेले आहे पहा. ही तुमची सॅलरी स्लिप तुम्हाला प्रिंट करायची आहे सिग्नेचर मारून द्यायची आहे. ओके. चला ह्या टाईपची तुमचं पेरोल जे प्रॉब्लेम आहे हा संपलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण लवकरच घेणार आहोत.